बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमठला येथे धक्कादायक प्रकार घडलेला आहे। मस्जिदीमध्ये जिलेटिनच्या कांड्या लावून स्फोट केल्याची घटना जी आहे ते काल मध्यरात्री घडलेली आहे। सुमारे जवळपास पहाटे 4च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। घटनेने बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र खळबळ उडालेली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पोलीस बंदोबस्त देखील आहे। हीच ती मस्जिद आहे। आपण बघू शकता कशा पद्धतीने स्फोट त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या ठिकाणी चित्र यातलं आपण बघणार आहोत। नक्कीच बीडच्या अर्धमठला येथील हा प्रकार आहे। संपूर्ण जो ब्लास्ट करण्यात आला तो जिलेटिनच्या कांड्या लावून हा ब्लास्ट करण्यात आलेला आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर संपूर्ण फॅन वगैरे आपण बघू कशा पद्धतीने झालेला आहे। या ठिकाणी संपूर्ण हे प्रकार आपण बघू शकता कशा पद्धतीने हे संपूर्ण घटनाक्रम जे आहे ते गेवराई तालुक्यातील अर्धमठला येथील आहे। आणि संपूर्ण आपण या ठिकाणी चित्र जे आहे ते बघू शकतो कशा पद्धतीने जिलेटिनच्या कांड्या लावून हा ब्लास्ट करण्यात आलेला आहे। या ठिकाणी एक फारशा देखील या ब्लास्टमुळे निघालेल्या आहेत। हा संपूर्ण प्रकार जे आहे ते पहाटेच्या दरम्यान घडलेला आहे। संपूर्ण घटना जी आहे ते अर्धमठला येथील आहे। माझ्यासोबत जे काही नागरिक आहेत, बांधव आहेत, बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे। नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी, काय सांगाल? घटना धक्कादायक आहे, चुकीची आहे, काय नेमकी तुमची मागणी असणार आहे, काय पाहिजे तुम्ही आता? नाही, घटना धक्कादायक तर आहेच, पण हे कुठपर्यंत चालणार? एक व्यसनाधीन माणूस असं करूच शकत नाही। यामागं मोठं काहीतरी घोडबांगल आहे। आम्हाला मुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे की जे तुमचे मंत्री बेबाल वक्तव्य करतात हे त्याचा नतीजा आहे। त्यांनी सामाजिक ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी एक शासन म्हणून जे जे त्यांना करता येतं त्यांनी करावं। नसता एकदा वातावरण बिघडलं येणाऱ्या 5-50 वर्ष हे सुधारणार नाही हे त्यांना कळलं पाहिजे। त्यांनी त्यांचे जे मंत्री आणि त्यांचे जे बगलबच्चे आहेत जे जातीवादी बोलतात, जे एका धर्माला एका जातीला टार्गेट करतात हे त्यांनी थांबवावं। हे न थांबल्यास काय घडल हे सांगता येत नाही। नक्कीच स्थानिक कारणावरून काही वाद घडल्याचं देखील समोर आलं होतं आणि वादातून घटना घडल्याचं समोर आलेलं आहे। अहो, कायचा वाद झाला असला तर ज्याच्याबरोबर वाद झाला त्यांनी त्याचं घर उडवायचं होतं ना। हे धार्मिक घर उडायचं त्याला कोणी सांगितलं? हे कसं कळलं त्याला किंवा माझा वाद झाला तर वादात मस्जिदच त्याला कशी दिसली? त्याला त्याचं घर का नाही दिसलं? ज्याच्या वादात त्याला मारायचं होतं, त्याला मारून टाकायचं होतं, त्याला काय करायचं त्याच्याशी करायचं होतं? हे वादाचं कारण नाही ना, हे वादाचं कारण नाही। हे कारण जे लोक बोलतायत, जे आधी तुम्ही बघितलं की मंत्र्याच्या गावात झालं हे त्याची ही घटना आहे। हे ते कुठंतरी दुरुस्त झालं पाहिजे। काय आता प्रशासनाकडे तुमची मागणी काय असणार आहे नेमकी? प्रशासनाकडे हीच मागणी आहे की प्रशासनाने त्यांचा JCB आणि पोकलँड त्यांनी ते प्रशासनावर दाखवावं। जसं त्यांनी मुस्लिम समाजाने काही चुकी केली, त्यांनी त्याचे घरं तोडले, तर ह्याचे बी त्यांनी समाजाला कुठंतरी त्याचं काहीतरी हे समाजासाठी करतायत हे बघण्यासाठी त्यांनी JCBचं ते दाखवत नाही किंवा हे JCBचं सरकार आहे म्हणून काहीतरी करून दाखवावं त्यांनी। नक्कीच तीव्र भावना आहे त्या ठिकाणी बघू शकतो। अर्धमठल्यातील संपूर्ण घटना आहे आणि तात्काळ दखल घेऊन जे की आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर शासन व्हावं अशी मागणी करण्यात आली। माझ्यासोबत आणखी काही नागरिक आहेत। काय सांगाल? आज हे संपूर्ण घटनाक्रम घडलेला आहे, काय मागणी असणार तुमची, काय नेमकी सांगाल? एवढीच मागणी आहे की आरोपीला धरायला पाहिजे, त्याला कड़ी से कड़ी सजा मिलना चाहिए उसको। हमारी यही मांगनी है कि ये मस्जिद तैयार हो गए 1 ही महीना हो गया और ये कांड हो गया। हम यही चाहते पुलिस से, देवेंद्र फडणवीस साहब से चाहते कि हमारा काम जल्द से जल्द वो आरोपी को सजा मिलना चाहिए और हमारा वातावरण ठीक है, गांव हमारा ठीक है, कोई टेंशन की बात नहीं है। नक्कीच आरोपींवर कठोर शासन व्हावं अशी ज्यांची मागणी आहे, सरकारनं तात्काळ दखल घ्यावी अशी देखील मागणी या गावकऱ्यांनी केलेली आहे। तर याच्यामध्ये आणखी माझ्यासोबत काही नागरिक आहेत, नेमकी त्यांचं काय म्हणणं आहे, काय सांगाल? आज तुम्ही भेट घेतलेली, काय परिस्थिती नेमकी? या गावामध्ये जी घटना घडलेली आहे ही अतिशय दुर्दैवी आहे। ही घटना घडायला नव्हती पाहिजे। याच्यामुळं हिंदू मुस्लिम ह्या एकतेत कुठंतरी विष घालवण्याचा प्रयत्न झाल्यासारखा वाटतो। पण याच्यातून सर्व गाव, त्यात हिंदू मुस्लिम असतील सर्व जाती धर्म एकत्र आलेत आणि एकत्र येऊन यांनी हे शांतीचं आवाहन केलेलं आहे। गावातले सरपंच या ठिकाणचे हिंदू आहेत, ते स्वतः सकाळपासून पहाटपासून इथंच आहेत। या सगळ्यांनी एकत्र येऊन यांनी हे थांबवायचा प्रयत्न केला। जी घटना घडली दुर्दैव, त्याला शासन होणारच, ते व्हायलाच पाहिजे, परंतु ही घटना परत होऊ नये याच्यासाठी दक्षता घेणं फार गरजेचं आहे। याच्यामुळे वातावरण दूषित होईल, यासाठी आम्ही लवकरच माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांनाही आम्ही निवेदन देऊ। मी आवाहन करतो या जिल्ह्यातल्या 18 प्रकार जातीतल्या नागरिकांना की आपण सगळ्यांनी येऊन 2 दिवसात आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपण निवेदन देऊयात। सगळ्यांनी मिळून ह्या घटनेचा निषेध करूयात आणि ह्या जिल्ह्यामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये शांतता राहावी
असे मी सर्वांना आवाहन करतो आणि यात जे काही होईल ते शांततेत आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटून यात जे काही करताल ते आपण प्रयत्न करू असं माझं आवाहन मी करतो सगळ्यांना. शांततेचं आवाहन केलेलं मी पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करेन. हे संपूर्ण ठिकाण आहे ज्या ठिकाणं जिलेटिनच्या कांड्या लावून ब्लास्ट करण्यात आला. ही ती जागा आहे, ज्या फरशा आहे ते निघलेल्या आहेत. तीव्र संतापाची लाट जी आहे ते पाहायला मिळते. जो वर छत असतोय तो छताचे देखील पंखे जे असतात पंखे देखील मोडतोड झाल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि संपूर्ण घटनाक्रम जे आहे ते बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमठल्या ठिकाणी घडलेला आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखी काय कारवाई समोर येते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र अर्धमठला गावामध्ये पोलिसांचं छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि तणावपूर्ण शांतता जी आहे ते या ठिकाणी दिसते. साम टीव्ही साठी मी योगेश काशीद, अर्धमठला, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.